हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मशताब्दी। उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या रिगल सिनेमा येथील बाळासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। आदित्य ठाकरेंसह इतर नेत्यांनीही केलं अभिवादन। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिग्गज व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली। पंतप्रधान मोदींनी ट्विट करत वाहिली आदरांजली। सामनातून राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी लिहिला सामनात लेख। काका माझ्यासाठी नेहमी पहाडासारखा उभा राहिला, राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना। शिवसेना प्रमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाकरे सेना आणि मनसेचा भव्य सोहळा। माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सोहळ्याचं आयोजन। महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला तर शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या या सिंहगर्जनेची आज शताब्दी। सामनाच्या अग्रलेखातून प्रतिपादन। उन्मत्त भाजपाला आरसा दाखवणारं वंदनीय बाळासाहेबांचं एक जुनं व्यंगचित्र। आता मशालीची धग सहन करा। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल चित्रेंचा ट्विट करत भाजपला टोला। बाळासाहेबांनी हिंदुस्थानी संस्कृतीचा गौरव वाढवला, राजकारणाला राष्ट्रधर्माशी जोडून जनसेवेला लोकगौरवाचं माध्यम बनवलं। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त योगी आदित्यनाथ यांनी केलं अभिवादन। बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व बहुपदी होतं। एक विचारवंत, कलाकार आणि नेते म्हणून त्यांनी सामाजिक राजकीय जीवनावर अमिट ठसा उमटवला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाहिली आदरांजली। नागपूर पालिकेत 8व्यांदा महिला महापौर बसणार। पालिकेत आजपर्यंत 54 महापौर, यामध्ये 7 महिला महापौरांचा समावेश। महापौर पदाच्या आरक्षण सोडतीचा कारभार चुकीचा। एसटी महिला आरक्षण सोडतीची अपेक्षा होती। आरक्षण सोडत विशिष्ट समाजावर अन्याय करणारी हितेंद्र ठाकूर यांची टीका। सोलापुरातील महापौर पदाकडे भाजप नगरसेवकांच्या नजरा। पात्र नगरसेवकांची नावं वरिष्ठांना पाठवली जातील। आमदार देवेंद्र कोठेंची माहिती। केडीएमसी महापालिकेत शिवसेनेचं महापौर पदाचे 2 नगरसेवक अज्ञात स्थळी। भाजपकडून फोडाफोडीची भीती। रवी पाटलांची खेळी। महापौर पदाचा निर्णय वरिष्ठांचा। अज्ञात स्थळी जाण्याआधी हर्षाली थविल यांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदर महापालिकेत महापौर पदाचं आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी। खुल्या प्रवर्गासाठी भाजपच्या 3 महिला उमेदवारांची नावं चर्चेत। सोलापूर आणि इचलकरंजीत ओबीसी आरक्षण। 20 वर्ष विरोधात लढलेल्या कार्यकर्त्याला पद मिळणार की नवख्याला, हे पाहायचंय। सतेज पाटलांचा टोला। सोलापूर पालिकेचं महापौर पद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित। पालिकेत भाजपकडून विनायक कोंडाल, प्रथमेश कोठे, डॉक्टर किरण देशमुख 3 प्रमुख दावेदार। नागपूर पालिकेसाठी भाजपकडून शिवानी दाणी महापौर पदासाठी प्रमुख दावेदार। शिवानी दाणी प्रभाग 36 मधून सर्वाधिक मत प्राप्त केलेल्या नगरसेविकांपैकी एक। केडीएमसी महापौर पदासाठी 3 नावांची चर्चा। शिंदेच्या शिवसेनेचे 2 तर मनसेच्या एका नेत्याचं नाव चर्चेत। पेडणेकरांच्या आक्षेपाला माधुरी मिसाळांचं प्रत्युत्तर। आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। मनातील आरक्षणासाठी त्यांचा आक्षेप। माधुरी मिसाळ यांचं वक्तव्य। जळगाव महापालिकेवर पुन्हा महिला राज। महापौर पद ओबीसी महिलांसाठी राखीव। 2018 पासून जळगाव मनपावर महिला राज कायम। सांगली महापौर पदाचं आरक्षण सर्वसाधारण खुलं। यामुळे आता भाजपमध्ये चुरस पाहायला मिळणार। निरंजन आवटी आणि धीरज सूर्यवंशी या दोघांची नावं महापौर पदासाठी चर्चेत। पुणे पालिकेसाठी महापौर पद खुला, महिला प्रवर्गासाठी राखीव। रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे यांची नावं चर्चेत, तर मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे यांची देखील नावं चर्चेत। मुंबईत महायुतीचा महापौर बसेल। मंत्री आशिष शेलारांनी व्यक्त केला विश्वास। मुंबईकरांच्या आशीर्वादानं आणि वाजत गाजत मिरवणुकीसहित बसेल आशिष शेलारांचं वक्तव्य। ठाण्यात महापौर पदाकरता भाजप आग्रही। भाजपनं केले महापौर पदाकरता नाव जाहीर। प्रभाग क्रमांक 15 मधून निवडून आलेले सुरेश कांबळे यांचं नाव चर्चेत। लातूर पालिकेचं महापौर पदाचं आरक्षण जाहीर। महापौर पद एससी महिलांसाठी आरक्षित। पालिकेवर काँग्रेसनं वंचित सोबत युती करत 43 जागी मिळवला विजय। महापालिकांमध्ये महापौर पदाचं आरक्षण काढण्यासाठीचा नियम समोर। नगरविकास विभागाला 14 नोव्हेंबर 2006चा राजपत्रात प्रकाशित करण्याचे आदेश। सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींनी निवडणुकीत चमत्कार दाखवला। पालिकेवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य।
50% आरक्षण मर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात 27 जानेवारीला सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी. विकास गोगावलेंना आज सकाळी 11 वाजेपर्यंत शरण येण्याचे निर्देश. पोलिसांना शरण येण्याचे हायकोर्टाचे आदेश. मंत्री भरत गोगावले मुलासोबत संपर्क साधून शरण येण्यास सांगतील, महाधिवक्ता यांची माहिती. लाभ बंद झालेल्या लाडकी बहिणींच्या अर्जांची फेरतपासणी करा. एकही पात्र महिलेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या. पालकमंत्री पंकज भोयर यांचे निर्देश. तर वर्ध्यात खासदार अमर काळेंनी साधला रस्त्यावरील केळी विक्रेत्या आजीशी संवाद. व्यवसायातील खप आणि नफ्याची घेतली सविस्तर माहिती. आदित्य ठाकरेंचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवांना पत्र. टायगर कॉरिडॉर खाणकामाच्या परवानगीचा निर्णय थांबवावा अशी मागणी. धनुष्यबाण घड्याळ कुणाचं? अंतिम युक्तिवाद 18 फेब्रुवारीपासून. सर्वोच्च न्यायालयाकडून 18 फेब्रुवारीपासून अंतिम युक्तिवादासाठी सुनावणी. सांगलीत राजाराम बापू पाटलांच्या फोटोवर भानामतीचा प्रकार. राजाराम बापू पाटील आमदार जयंत पाटलांचे वडील. गट स्थापन होत नाही तोपर्यंत मुंबई सोडू नका. शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना पक्षश्रेष्ठींचे आदेश. वित्त विभागाकडून धुळ्याला निधी मिळत नाही. वित्तमंत्र्यांकडे वाढीव विकास निधीसाठी आग्रह करणार. पालकमंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य. महापौर ठरवताना शिवसेनेला विश्वासात घ्यावंच लागेल. मुंबईत उमेदवारांच्या पराभवाचा भाजपनं अभ्यास करावा. मंत्री शंभूराज देसाईंचा मित्रपक्षाला सल्ला. देवभाऊंचं राज्य आल्यानंतर सर्वत्र लाडक्या बहिणींचं राज्य. धुळे महापौरपदी लाडकी बहीणच विराजमान होईल. मंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य. महायुतीत कोणतीही अडचण नाही. संजय राऊतांच्या राजकीय बौद्धिक पातळीत लोचा. आशिष शेलारांचं राऊतांना प्रत्युत्तर. राजकारणात कोण कसा फिरेल सांगता येत नाही. कोण कोणाला पाठिंबा देईल हे सांगणं कठीण. शादी एक से प्यार दूसरी से, ही शादी कशी टिकणार? प्रकाश आंबेडकरांची ठाकरे बंधूंवर मिश्किल टीका. भाजपला संपवणारा जन्माला यायचा. देवाभाऊचा नाद करायचा नाही. जयकुमार गोरेंचा अभिजित पाटलांना इशारा. केडीएमसी महापौर कार्यालयात स्वच्छता सुरू. गेल्या 5 वर्षात निवडणुका झाल्या नसल्यानं महापौर कार्यालय बंद होतं. मात्र सध्या साफसफाईला सुरुवात. जितेंद्र आव्हाडांना धक्का. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पुरस्कृत विजयी उमेदवार प्रमिला केणी यांचा महायुतीला पाठिंबा. मीरा भाईंदरचा महापौर मराठीच व्हावा, अन्यथा मनसेकडून शहरात आक्रमक बॅनरबाजी. मनसे शहराध्यक्ष संदीप राणेंच्या नेतृत्वाखाली बॅनर लावल्याची माहिती. पंढरपुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पवार काका पुतण्याला जोरदार धक्का. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अनेकांमुळे अडचणी. परकीयांबरोबर स्वकीयांना देखील अडचणी निर्माण केल्या. जयकुमार गोरेंचा विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांवर अप्रत्यक्ष निशाणा. संजय राऊत यांना न्यायालयानं ठोठावला दंड. मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयात सतत गैरहजर राहिल्यानं कोर्टाची नाराजी. धुळे महापालिका निकालाविरोधात भाजप वगळता सर्वपक्षीय बैठक. निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप. पूर्ण हिरवं करायचं असेल तर पाकिस्तानात जा. नवनीत राणांचा सहर शेख यांना प्रत्युत्तर. कुणी कितीही म्हटलं की हिरवा करू, पण त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. नवनीत राणा यांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेत एमआयएमच्या गटनेतेपदी विजय तातोबा उबाळे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची घोषणा. विजय वडेट्टीवारांची हर्षवर्धन सपकाळांसोबत गुप्त बैठक. बैठकीत प्रतिभा धानोरकरांनी सपकाळांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती. हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे ठिय्या आंदोलन. गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीकरता आंदोलन. आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. नागपुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा राजीनामा नामंजूर. वरिष्ठांशी चर्चेनंतर अनिल देशमुख यांच्याकडून दुनेश्वर पेठेंचा राजीनामा नामंजूर. घाबरणं म्हणजे मानवी स्वभाव आणि सेटिंग म्हणजे फडणवीसी उपाय. ठाकरेंच्या शिवसेना नेते अखिल चित्रे यांचं ट्विट करत फडणवीसांवर निशाणा. शिवसेनेचे विजय चौगुले आणि मनसेचे संदीप देशपांडे यांची कोकण भवनात भेट. भेटीनं युतीच्या चर्चांना मात्र उधाण. उदयनराजेंची खंत उघाडी. एक इच्छा अपुरीच राहिली. साताऱ्याचे नगराध्यक्ष होता आलं नाही. या विधानानं साताऱ्याच्या राजकारणात चर्चेला उधाण.
धुळे महापालिकेत विरोधी पक्षनेते पदासाठी राजकीय चुरस वाढली. एमआयएमने विरोधी पक्षनेते पदावर आपलाच नगरसेवक विराजमान होईल असा केला दावा. तर वसई विरारमध्ये बवियाचा गटनेता ठरला. माजी महापौर प्रवीण शेट्टी बवियाच्या गटनेतेपदी. नवी मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची विरोधात बसण्याची तयारी. महायुती बाबतीत अजून चर्चा नाही. चर्चेला आमंत्रण आलं तर विचार करू. राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि गटनेता नजीब मुल्ला यांचं वक्तव्य. कणकवलीत पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचे 2 उमेदवार बिनविरोध. कोकीसरे मतदारसंघातून साधना नकाशे आणि बिडवाडी मतदारसंघातील संजना राणे बिनविरोध विजयी. अर्ज छाननीत ठाकरेंच्या शिवसेनेला कणकवलीत धक्का. बिडवाडी पंचायत समिती भाजपसाठी बिनविरोध. संजना राणे यांच्या बिनविरोध विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये जिल्हा परिषदेच्या 4 उमेदवारांचे 5 अर्ज ठरले अवैध. तर पंचायत समितीमधील सर्व अर्ज वैध. तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार. घोडाझरी अभयारण्य आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खाण प्रकल्प रद्द करा. आदित्य ठाकरे यांचं केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र. वर्ध्यात ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याचं मानधन रखडलं. मानधन नाही तर काम नाहीचा प्रशासनाला इशारा. वर्ध्यात सरपंच संघटना पुन्हा आक्रमक. जिल्ह्यातील ग्रामीण पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित. महावितरणच्या कारवाईमुळे गावं अंधारात. जिल्हाधिकाऱ्यांना सरपंच संघटनेचं निवेदन. हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यानं नोटीस. मुंबईतील 106 बांधकामं थांबवण्यासाठी पालिकेनं बजावली नोटीस. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आज 23वी सुनावणी. जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी. सुनावणीला उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का, याकडे विशेष लक्ष. वर्ध्यात पंकज भोयर यांच्या हस्ते वातानुकूलित ई-वाचनालयाचं लोकार्पण. नगरपरिषद शाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.